नमस्कार, मी अमोल कराडकर. विक्री कट्टामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आदित्य जोशी आपले नेहमीचे होस्ट आज नाही आहेत, त्यांची जागा मी भरून काढतोय. जसं मी म्हणलं, मी अमोल कराडकर, मी द हिंदूमध्ये क्रीडा पत्रकार आहे. माझ्याबरोबर आहे सिडनीहून थेट गौरव जोशी, जो आपल्याला नवीन नाहीये. गौरव, स्वागत. नमस्कार मंडळी. आणि जसा गौरवचा चेहरा नवीन नाहीये, तसाच आपल्या आजच्या चर्चेचा विषयही नवीन नाहीये. 1.5 महिना आपण बोलतोय. पहिल्या पंधरवड्यात जी एक आशेची किनार आली होती की भारत हॅट्रिक करेल का, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पुन्हा घेऊन यायची. परंतु गेल्या पंधरवड्यात आपण बघितलं, एकामागून एक आठवड्यात आधी मेलबर्नमध्ये खाल्ली माती, आता सिडनीमध्ये झाली शरणागती. आणि त्याच्यामुळे भारताचा 10 वर्षांचं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधलं वर्चस्व संपुष्टात आलंय. नामुष्कीजनक पराभव आहे. हा विचार करा, गेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये 6 भारताने हरलेले आहेत, एक पावसामुळे वाचलेला आहे. ओके, त्याच्यामुळे एका सामन्यात फक्त भारताला विजयश्री खेचून आणता आलेली आहे. आणि त्याच्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि भारतीय संघाचं ओव्हरऑल, विशेषतः कसोटी सामन्यांमधलं भवितव्य, यावर आज गौरव आणि मी चर्चा करणार आहोत. गौरव, सुरुवात करताना, येस, मेलबर्नमध्ये 5व्या दिवसाच्या शेवटच्या सेशन पर्यंत मॅच गेली. सिडनीमध्ये पहिल्या इनिंग्समध्ये काहीही चूज करायला नव्हतं आणि अचानक ते ऋषभ पंतच्या अंगात ऋषभ पंत संचारला आणि अचानक भारत काहीतरी चमत्कार घडवतोय का वाटायला लागलं. पण तरीही या दोन्ही सामन्यांमध्ये भारत कधीच वरचढ कधीच नव्हता. अगदी बरोबर आहे. इथे सिरीज मध्ये मला वाटतं पहिल्यांदा फक्त म्हणजे पर्थला दुसऱ्या दिवशी जेव्हा के एल राहुल थोडा खेळला, यशस्वी जयस्वालनी 100 धावा केल्या, त्याच्यानंतर म्हणजे डे 2 किंवा डे 3 म्हणता येईल पर्थला, त्याच्यानंतर भारतीय टीम कधीच पुढे नव्हती. म्हणजे ज्या क्षणी ऍडिलेड मध्ये आली त्याच्या क्षणी कधीच नाही. इवन आपण मग पण ती एक कुठेतरी होप्स होते, कारण मागच्या सिरीज मध्ये 2021 मध्ये पण असंच होतं थोडस. कारण ते सिडनीची टेस्ट मॅच ऑस्ट्रेलिया खूप पुढे होती, ती विहारी, अश्विन, पंत, पुजारा यांनी सगळी वाचवली. गॅबाला खूप पुढे होते आणि त्यामुळे मला वाटतं थोडेसे होप्स वाढलेले की थोडस तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये बरोबर राहिलात ना, तर शेवटच्या दिवशी कदाचित ते थोडेसे प्रेशरमुळे क्रम्बल होतील. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अपेक्षा होती बऱ्याचशा लोकांची. पण यावरची आपण सिरीज आधीच बोललेलो आहोत, तू आणि मी एस्पेशली, की एवढे फिटनेस, वेल प्रिपेअर्ड ऑस्ट्रेलिया टीम, भारतीय टीम मधले कोण फॉर्म नाही. आणि आज पण सिटीमध्ये तेच, म्हणजे अजून मी ते जेन मगराचा पिंक डे म्हणून माझा पिंक शर्ट आहे अजून अंगात. पण आज पण, काल रात्री पण मला वाटलं म्हणजे डे 2 च्या शेवटी की एक कुठेतरी किंवा 2 विकेट जरा इंडियाच्या जास्त पडलेल्या आहेत. म्हणजे मे बी 4 विकेट्स असत्या तर. आणि तसंच तू म्हणतोस तसं की ऑलवेज कॅचअप ते म्हणतात, तसंच सिरीज मध्ये होत चाललं. आणि आजचा दिवस पण म्हणजे शेवटचा दिवस सिरीजचा पण तसंच झालं. कारण शेवटी 160 धावा नव्हत्या. मे बी बुमरा असता तर जमलं असतं. पण खरं सांगू, 3-1 म्हणजे प्रोबली डिझर्विंग. आपल्या दोघांची प्रोडिक्शन मला वाटतं 4-1 किंवा 4-0 होती. पण ते खरंच योग्य ठरलं. एक मॅच तू म्हणाल तसं पाऊस असल्यामुळे, पण तू बरोबर मुद्दा मानला की कधीच इंडिया या सिरीज मध्ये पुढे गेली नाही ऍडिलेड. राईट. आणि विशेषतः सिडनी बद्दल बोलायचं म्हणलं तर, जसा तू उल्लेख केला की 1 किंवा 2 विकेट, तर मला स्वतःला असं वाटत होतं की जर 100ला 4 असते ना, तर भारत चान्स मध्ये राहिला असता. मग ते एक पंत संचारणे किंवा कोणीतरी तासभर अटॅक करणे. ओके, जे पंतनी थोडं लवकर केलं. येस, परत तेच झालं. पहिले 3 आले आणि गेले. वॉकिंग विकेट्स म्हणायचं का स्लिपिंग विकेट्स म्हणायचं माहिती नाही मला. पण त्याच्यामुळे मला एकंदरीतच असं वाटलं की कुठल्याच बाबतीत, म्हणजे जसं तू म्हणलास आणि आपण थोडस पुढे जाताना, म्हणजे ओव्हरऑलच फार सिडनी बद्दल चावण्यात आता राम नाहीये. सिडनी टेस्ट मॅच जेवढी बुमराच्या अनुपस्थितीसाठी लक्षात राहील, तेवढीच रोहित शर्माच्या त्या निर्णयासाठी लक्षात राहील. त्याच्याकडे आपण नंतर येऊ. पण ओव्हरऑल बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये काय गडबड झाली रे भारताची? उलट सुरू करूया. म्हणजे तू म्हणतोस प्लॅनिंग बद्दल. मोहम्मद सिराज आज या पिचवर
चल स्टीव्ह स्मिथ, मानस लाबुशेन, चल अजून मी विराट कोहलीचं नाव घेतो. त्या लोकांना डिफेन्स खेळून आउट होत आहेत, तर मोहम्मद सिराज का डिफेंड करतोय? बॅट फिरव, कुठेतरी इकडे तिकडे मार आणि रन बनवा. वॉशिंग्टन सुंदर पण मुद्दा असा आहे, कुठे आज क्लॅरिटी नव्हती की इंडियाचा शेवटी काय गेम प्लॅन आहे. आणि हो, वर्थ मध्ये चांगले खेळले, पण कुठेतरी एक रिस्क टेक टीम सारख्या वर खाली. के एल राहुल चांगला खेळताना त्याला खालती बसवलं. उद्या के एल राहुलचा ऍव्हरेज या सिरीज मध्ये 30 झाला. म्हणजे करिअर तसंच घडत होतं, तसंच सिरीज घडली आहे. बरेचसे मिस्टेक्स आहेत का, पुढच्या जनरेशनला कसं आणायचं हे एक प्रश्न आहे. हो, ही थोडीशी सुरू केली गौतम गंभीरनी ट्रान्झिशन. वॉशिंग्टन सुंदर आला, नितीश कुमार रेड्डी आला, जयस्वाल आहेत, हे थोडेसे पॉझिटिव्ह केली. पण शेवटी अमोल तोच प्रॉब्लेम आहे ना, 20 विकेट काढायच्या म्हणजे कठीण, आणि टॉप ऑर्डर रन किती वेळ झाला आता टेस्ट क्रिकेटमध्ये खरंच होत. म्हणजे हे दोन मुद्दे आहेत. म्हणजे बुमरा नसता तर कदाचित 5-0 पण झालं असतं. पण हे दोन मुद्दे आहेत की बॅटिंग बॅटिंग फेलियर हा एक तर. आणि हो, पिचेस डिफिकल्ट होते, पॅट कमिन्स पण म्हणाला, पण जेन्युअन टॉप ऑर्डर बॅटिंग फेलियर झालेलं आहे. आपण म्हणत होतो, तुझा सर्वात मुद्दा होता 70 ओव्हर खेळा मग बघू काय होतं. 70 ओव्हर किती वेळा खेळले सिरीज मध्ये? दोनदा, 10 इनिंग. राईट. आणि मला ह्याच्यात काही म्हणजे दुमत काही नाहीये. दोन मुद्दे फक्त ऍड करायचे की पहिली गोष्ट, स्क्वॉड सिलेक्शन, टीम सिलेक्शन याच्यात तुमच्याकडे इतका अभाव होता ना समतोल किंवा कोऑर्डिनेशनचा. कारण जर तुम्ही अभिमन्यू ईश्वरनला रिझर्व्ह ओपनर म्हणून घेतलं होतं, तो शेवटपर्यंत विचार करत होता की मी आहे हे कोणाला तरी माहितीये का. ओके. सिमिलरली तुम्ही पडिकलला ऐन वेळेस आणलं आणि खेळवलं. ध्रुव जुरेल हा रिझर्व्ह किपर होता, तो स्पेशलिस्ट बॅटर म्हणून खेळला. तीच गोष्ट हर्षित राणा हा तुमचा नंबर 5 होता, आकाशदीप तुमचा तिसरा पेसर होता. हर्षित राणा पहिले 2 टेस्ट मॅच खेळला. रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन असताना वॉशिंग्टन सुंदर पहिली टेस्ट मॅच खेळला. आर अश्विन मध्येच गेला. रवींद्र जाडेजा जगातला बेस्ट ऑलराऊंडर असताना पहिल्या 2 टेस्ट मॅचेस खेळला नाही. हे काय चाललंय? आणि त्याहून महत्वाचं, आज 2021 मध्ये बघा, मेलबर्न मध्ये पानिपत झालं, 36 ऑल आउट झाले. दुसऱ्या टेस्ट मॅच साठी अजिंक्य राणे आणि रवी शास्त्रींनी काय केलं? काय केलं? बॅटिंग वाढवली? नाही, एक बॉलर ऍड केला. एक्झॅक्ट. राईट. बॅटर्सना जबाबदारी दिली, करून दाखवा, असेल तर तुमच्या बॉर्डर गावस्कर मधल्या जी मध्ये दम तर. ओके. त्याच्यामुळे ते चॅलेंज थ्रो केलं. इथे तुम्हाला स्कोपच नव्हता. तुम्ही 3 ऑलराऊंडर घेताय, त्यातला एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे, 2 बॅटिंग ऑलराऊंडर आहेत. त्यांना तुम्ही बळबळ बॉलिंग करायला भाग पडताय. मग तुमच्याकडे बॉलिंग करायला कोण, विकेट घ्यायला कोण, हा पुढचा मुद्दा आहे. हे आधी बोलून झालंय, पुन्हा एकदा बोलतोय. हे जे 2 मुद्दे आहेत ना माझ्या दृष्टीने, त्यातला एक महत्वाचा मुद्दा हा प्लॅनिंगचा, टीम सिलेक्शनचा. आणि दुसरा मुद्दा जो तू थोडासा हिंट केलं सुरुवातीला बोलताना, मला वाटलं तू जास्त बोलशील, पण तुमचा संघ इतका विस्कळीत होता की संघ भावना ही फक्त ऑस्ट्रेलियन संघात होती. भारतीय संघाबद्दल ज्या गोष्टी तू आणि मी गेले महिनाभर ऐकतोय का, आपण बोलायचं टाळत होतो, ज्या आता चव्हाट्यावर आल्या आहेत, की कोण कोणाबरोबर किती वेळा डिनरला गेलं, कोण कोणाबरोबर एकत्र टीम मिटिंग किती झाल्या, बॉलर्स मिटिंग किती झाल्या, बॅटर्स मिटिंग किती झाल्या, चुकून सामना जिंकला त्याचं सेलिब्रेशन कसं झालं, या सगळ्या गोष्टी अखेर मैदानावर दिसतात आणि निकालांमध्ये त्या परावर्तित होतात, जे आता झालेलं आहे असं मला वाटतं. 100%, 100%. म्हणजे जे काय आता काही लोक अजून त्याला रुमर्स म्हणतात, काही PR एक्सरसाइज म्हणतात, आणि काही लोक पत्रकारांना विशेषतः म्हणतात की तुमचे PR एक्सरसाइज. उद्या अमोल, मी माझ्यापेक्षा तू जास्त, टीम जेव्हा ट्रेनिंग करते, टीम नंतर इकडून तिकडे जाते, आपण त्याच्या मागे जात नाही, आपण प्लेयर्सची कॉन्टॅक्ट काय ठेवतो. तू रणजी ट्रॉफी करतोस, तू मुंबईच्या मैदानात जातोस, मी टूर करतो, अंडर-19. आपण प्लेयर्सशी कॉन्टॅक्ट ठेवून नुसतं त्यांचं क्रिकेट नाही, पण आपल्याला काय चाललंय ड्रेसिंग रूम मध्ये हे थोडाफार अंदाज असतो. आणि त्यामुळे जेव्हा तू म्हणालास व्यवस्थित म्हणजे गोष्टी होत नसतात, तेव्हा आपल्याला कळतं. आपल्याला पण माहिती आहे, तसं घरात पण कोणाच्या मध्ये काहीतरी भांडण आहे, काहीतरी फायनान्शियल, त्यामुळे तसे वागतात.
कारण आपल्याला ते दिसत असतं. आपण ड्रेसिंग रूम मध्ये बसत नसेल तरी अरे आपण पत्रकार आहोत, प्लेयर्स सांगतात आणि तो म्हणतोच तसं. हे सगळे लोक म्हणतात रुमर्स, PR सगळं ना, हे आता सोशल मीडियावर टिपिकल झालेलं आहे. पण खरंच पत्रकार आहे, देवेंद्र पांडे आहे, तू त्याला बघत आलाय, तुझ्यासारखा पत्रकार, तुझं खरंच BCCI पासून सगळे तुझ्याकडे ऍडमिनिस्ट्रेशनचे कॉन्टॅक्ट आहेत, ते सांगतात ह्याच्यात PR एक्सरसाइज काय आहे आणि खरंच ते घडतंय टीम मध्ये. आणि काही चुकी नाहीये. मी तुला सांगतो की म्हणजे सिडनीचा अनुभव सांगतो की काही प्लेयर्स ते मला दिसले. डिव्हिजन आहे आणि डिव्हिजन कुठल्याही टीम मध्ये असतेच अमोल. पण ह्यामध्ये कशा डिव्हिजन आहेत, ट्रान्झिशन मधल्या डिव्हिजन झालाय. हो रोहित शर्मा आहे, पण रोहित शर्माच्या आजूबाजूला रिषभ पंत असतो. पण नंतर तू प्लॅनिंग म्हणालास पुढचा कॅप्टन कोण, कारण हे जे आता बुमरा आहे, KL राहुल आहे, गिल आहे, रिषभ आहे, ह्यांच्यात एकमेकात थोडीशी इन्सिक्युरिटी झाली आहे की अरे मला करतील का, मला करतील. म्हणजे तुमच्याकडे डिसायसिव्ह प्लॅनिंग नाहीये, कम्युनिकेशन नाहीये. का अश्विन घरी गेला, हे पण मिसकम्युनिकेशन आहेच ना शेवटी. येस, अश्विन का घरी गेला याचं उत्तर होपफुली पुढच्या आठवड्याभरात अश्विनच्या तोंडूनच आपल्याला त्याच्या युट्यूब चॅनलवर जर कुठल्या मुलाखतीत नाही तर कळेल. पण याच अनुषंगाने म्हणजे तू जो कॅप्टन्सीचा मुद्दा केलास, आज सगळ्यांना कॅप्टन्सीसाठी डेस्परेट आहेत. IPL कॅप्टन्सी मिळाली तर भारीच, इंडिया कॅप्टन्सी मिळाली तर बोनस. आणि 3 फॉर्मॅट, वर्षातनं 33 कॅप्टन्स होतात कधी कधी भारताचे. त्याच्यामुळे प्रत्येकाला तो कॅप्टन झाल्याचा शिक्का हवाय. त्याच्यामुळे ब्रँड व्हॅल्यू वाढते, त्याच्यामुळे फॉलोअर्स वाढतात, त्याच्यामुळे फॅन आर्मीज वाढतात, त्याच्यामुळे आपलं PR क्रिएट करता येतं असं काही लोकांना वाटत असेल. आणि तो जो PRचा मुद्दा आहे ना, तो परवा आदित्य आणि मी जो रोहित शर्माचा जो आपण एक दिवस आधी अपडेट दिली मॅचच्या, त्याच्यात हो बोललो की सगळे सगळ्यांशी बोलत असतात. प्रत्येकाने वार्तांकन कधी करायचं तो त्या पत्रकाराचा आणि त्याच्या ऑर्गनायझेशनचा प्रश्न असतो. बरोबर. ओके. त्याच्यामुळे गेले 1.5 महिने आता तू आणि मी आपण थांबलो सिरीज संपेपर्यंत. बाकी काही लोकांना नाही थांबता येत, त्यांची त्यांची कारणं असतात. करेक्ट. त्याच्यामुळे त्या कॅप्टन्सीमुळे एकंदरीतच सगळं आज सर्वात मोठं चॅलेंज सपोर्ट स्टाफला आहे आजच्या काळात भारतीय संघाला, की ती संघभावना जागृत ठेवून मॅन मॅनेजमेंट चांगलं करणं, ज्याच्यात रवी शास्त्रीचा हात दुसरं कोणी धरू शकत नाही. राईट. आणि आज पर्सनॅलिटीज बदलल्या आहेत, लिडरशिप ग्रुप बदललाय, जे वेटरन्स आहेत त्यांना स्वतःचं मेन स्किलच जमत नाही अशी अवस्था आहे. या सगळ्या याच्यात जो पुढचा मुद्दा आता स्क्रीनवर आपल्याला दिसतोय घ्या, की कसोटीतील पडझड म्हणजे न्यूझीलंड विरुद्ध भारतात 3 सामने हारणे. रोहित शर्माच्या नावावर विक्रम तयार झालाय. म्हणजे सचिन तेंडुलकर टेस्ट कॅप्टनला जमलं नाही, ते रोहित शर्मा टेस्ट कॅप्टनने करून दाखवलं की एका हंगामात भारताच्या कर्णधाराने 6 सामने हारले. आतापर्यंत झालेलं नव्हतं, ते रोहित शर्माने करून दाखवलं. रोहित शर्माच्या कर्णधार पदाखाली भारतीय संघाने करून दाखवलं. तर या पडझडीचं खापर कोणावर फोडायचं काय? कोच, प्लेयर्स, बॅटिंग युनिट विशेषतः, का सिलेक्टर्स, का सगळे? सगळेच म्हणायला पाहिजे ना. सपोर्ट स्टाफ, बॅटिंग कोच कोण आहे, बॉलिंग कोच कोण आहे, म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की मोर्ने मॉर्कलला जमत नाही. म्हणजे कालचं चांगलं उदाहरण आहे. प्रसिद्ध कृष्ण म्हणाला की पहिली माझा स्पेल चांगला झाल्यानंतर मी आज गेलो तर मोर्ने, मला वाटत होतं की मी पुढे बॉल टाकत होतो, पण मोर्ने मॉर्केल आणि मला डाटा अनालिस्टनी दाखवलं अरे नाही हे बघ. मग मला ते मनात बसलं अरे नाही अजून पुढे टाकायला पाहिजे, आणि त्यांनी चांगली बॉलिंग केली. त्यामुळे सगळं वाईट करतात असं नाही, चांगले हे असतात. पण हे शिकायला एक कुठला तरी कम्युनिकेशन व्हायला वेळ लागतो रे. मोहम्मद शामीला कसं सांगायचं हे भरत अरुणला, त्याला कसं मोटिवेट करायचं हे भरत अरुणला 2 वर्ष लागली कळायला, कारण तुम्ही त्याच्याबरोबर असता. मोर्ने मॉर्कल आणि प्रसिद्ध कृष्णा बोलतो, पण उद्या तो आणि सिराजचं कम्युनिकेशन कसं होणार, कसं जाणवणार, ह्याला वेळ लागतो. याला असं म्हणत नाही मी लगेच इंडियन कोच आणा, पण हे रायन टेंडेस्काटन आहे. हो आपण ते गौतम गंभीरचं स्टेटमेंट ऐकलंय की मी पहिल्यांदा जेव्हा झालो तेव्हा तो फॉरेन प्लेअर होता तरी तो ड्रिंक्स कॅरी करत होता, माझी रिस्पेक्ट वाढली. अरे पण इथे रिस्पेक्ट वाढल्यासारखं नाहीये. इथे तुम्ही काय करू शकता? बॅटिंग कोच हो अभिषेक नायर आहे, पण काय करून दाखवलं तुम्ही?
कलेक्टिव्हली बॅटिंग फेलियर झालेलं आहे इथे अमोल ह्याच्या आणि हो सिलेक्टर्स बरोबर आहे पण शेवटी 11 कोणी पिक करायचे पण हे दिसतच होतं ऑस्ट्रेलियाच्या यायच्या आधी नाही का तू तू मला सांग की आपण 4-1 उगाच नाही म्हणणं पोटेन्शियल आहे टीम मध्ये हो विराट कोहलीने अजून एक 100 मारले तर फिरवली असते पण आपल्याला पत्रकारांना किंवा तुला जास्त इथे यायच्या आधी तू न्यूझीलंडचं बघितलेलं आहे वानखेडे प्लेयर्स काय म्हणतात कुठेतरी तुला पण वाटत होतं ना की 4-1 किंवा 3-0 किंवा 3-1 का होईल का तू म्हणजे उगाच आपण असं म्हणत नाही की इंडिया हारणार आहे सी याच्यात पुढचा मुद्दा त्याच्याकडे जायच्या आधी म्हणजे किंवा कदाचित याच्या पुढचा मुद्दा आपला जो ठरला होता की रोहित आणि विराटला म्हणजे रोकोला रोखून प्रश्न मिटणार आहेत का पण त्याच्या आधी तू जो मुद्दा उपस्थित केलायस की हे आपण का बोलत होतो याचं मुख्य कारण असं आहे की एकंदरीतच भारताच्या प्लॅनिंगवर आणि कसोटी संघावर गंभीर प्रश्नचिन्ह आहे आणि गंभीर प्रश्नचिन्ह हे कोटमार्क्स मध्ये फक्त कसोटीच्या बाबतीत आहे 6 महिने झाले गौतम गंभीरने चार्ज घेऊन 1 जुलै पासून त्याला 4 वर्षाचा कार्यकाळ दिलाय त्या 6 महिन्यामध्ये काय काय झालं आधी श्रीलंकेत जाऊन वन डे सिरीज हरले मग न्यूझीलंड विरुद्ध आज भारताला अजून चांगली संधी होती का रे 10 टेस्ट मॅचेस होत्या एकामागून एक त्या 10 मधल्या 5 जिंकायच्या होत्या आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला पोहोचायचं होतं त्या 10 मधल्या 5 घरी होत्या म्हणजे भारताच्या दृष्टीने त्या घरच्या घरी जिंकून ऑस्ट्रेलियाला जायच्या आधी प्रश्नचिन्ह संपणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मधली पहिली टीम मिळणार हे गृहीत धरलं होतं सगळ्यांनी आज अशी वेळ आली आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या जवळपासही भारत नाही पोहोचला आणि त्याचं मुख्य कारण गंभीर आणि संघ यांच्यातली जी मी दुही असं म्हणणार नाही मी ते क्रॉसरोड्सला आहेत असं म्हणणार नाही मुद्दा असा आहे ते एकत्रच येत नाहीये पहिलं पाऊल कोणी टाकायचं हा प्रश्न आहे का दोन वेगळ्या समांतर विचार पद्धती आणि काम करण्याच्या शैली आहेत आज राहुल द्रविडचं दार पूर्ण वेळ उघडं असायचं राहुल द्रविडच्या रूमचं ओके कोणी कर्णधार असतानाही असायचं प्रशिक्षक असतानाही असायचं कोणीही कधीही येऊ जाओ तुमचं घर आहे गौतम गंभीर तसा नाहीये आज रोहित शर्मा आणि राहुल द्रविड टीम मिटिंग पेक्षा जास्त भर वन ऑन वन्सवर द्यायचे गौतम गंभीर वन ऑन वन मिटिंगच करत नाही आज तुला आय एम शुअर जी मुलं तुला व्यवस्थित ओळखतात काही मुलं मला ओळखतात ज्यांच्याशी टच मध्ये होतो आपण त्यातली निम्म्याहून जास्त मुलं जी एस्पेशली रिझर्व्ह मधली मुलं काय विचारत होते आपल्याला भैया मेरा मेरा बात कुछ चल रहा है असले प्रश्न विचारले जात होते ह्या प्रश्न पत्रकारांना विचारणं अपेक्षित आहे का सपोर्ट स्टाफला विचारणं अपेक्षित आहे का हा प्रश्न विचारलाच का जातो हा प्रश्न आपण आज उपस्थित करायला पाहिजे कारण तुम्ही संघाचा भाग आहात मग काय चाललंय काय म्हणजे मग क्लॅरिटी नाही कम्युनिकेशन नाही आणि ते म्हणजे त्याचं सर्वात मोठं उदाहरण अश्विनची रिटायरमेंट आहे अमोल हे आपल्याला दिसलेलं आहे आणि खरंच प्लेयर्स विचारतायत तू नुसतं ईश्वरांचं नाव काढलं बाकीचं आहे मुंबईचा सरफराज आहे नंतर हर्षित राणा काय आकाशदीप पण असा आहे की तो जो खरं इंडियाचा नंबर 2 पेसर किंवा बुमराह नसेल तर नंबर 3 पेसर एकदम हर्षित राणा आधी गेला तर त्याला कसं वाटणार तुमचं कम्युनिकेशन काय आहे तू एकदम बरोबर म्हणता बघा की म्हणजे कलेक्टिव्ह सगळ्या ह्याच्यात फेलियर आहे इंडियाचं आणि आहेत पॉझिटिव्ह नक्की यशस्वी जयस्वालची बॅटिंग नितीश कुमारला हो एक रिस्क घेतली गेली आणि चांगली ठीक आहे त्याच्यात गौतम गंभीर सिलेक्टर्स कोणाला रोहितला बुमराला कोणाचं सगळ्यांना म्हणत चला मानलं पण एक चांगली हे झालं असेल म्हणजे डिसिजन झालाय तर त्याच्यात 4 वाईट डिसिजन पण येस आणि जेव्हा जे गौतम गंभीर स्वतः सारखं म्हणतो की अल्टिमेटली तुमच्या ओव्हरऑल रिझल्टवर तुम्हाला जज केलं जाणार आहे तर आता गौतम गंभीरकडे वेळ कमी असं मला वाटतंय कारण चॅम्पियन्स ट्रॉफी जर हातातनं निसटली किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही अशीच मानहानी पत्करावी लागली आता भारताला कुठलीही कारणे दाखवा उरलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्हाला दुबईत खेळायचं होतं तुम्हाला पाकिस्तानमध्ये जाऊन खेळायचं नव्हतं आणि त्याच्यात आता प्लेयर्स म्हणतील की आमचा काय संबंध पण प्लेयर्सना जेव्हा इन्फॉर्मली विषय काढला होता तेव्हा म्हणले होते की काय गरज आहे तिकडे जाऊन खेळायची त्यामुळे तुम्हाला जे हवंय ते सगळं मिळतंय आता ओके त्याच्यामुळे आता तिथे करून दाखवा नाही तर गंभीरचा
सगळं अंगलटीला येणं म्हणजे, आणि गंभीरचा जो घाट घडून आणलेला गेलेला आहे बीसीसीआय कडून, ते त्यांनाही ते जस्टिफाय करत राहणं खूप अवघड होईल. आणि माझ्या मते तुला गंभीरच्या बाबतीत अजून काय ऍड करायचं का? म्हणजे फक्त गंभीरच नाही, नायर तू म्हणलास तसं, 10 डेज काटे तू म्हणलास तसं, गंभीरच्या बाबतीत मला एक गंमत सांगतो तुम्हाला. एक भारतीय डोमेस्टिक क्रिकेटमधले सिनियर कोचेस आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही अनुभव आहे. त्यांनी मला एकदा सांगितलं की हे बघ, मी पण कोचिंग करतो ना 20 वर्ष 25 वर्ष, ज्या लोकांवर माझा विश्वास आहे अशी लोक मी सपोर्ट स्टाफ म्हणून घेतो. गौतम गंभीरनी 2च कोचिंगचे असाइनमेंट केले, 4च लोकांबरोबर काम केलंय, त्यातलेच तो 2 किंवा 3 निवडणार ना. त्याला दोष देऊ नका. तुम्ही जर त्याला फ्री हँड दिला तर तो हीच लोक निवडणार, कारण काय बाकी कोणी त्याला माहितीच नाहीये. त्याच्यामुळे फक्त फक्त ती ती सगळी व्यक्ती ज्या आहेत त्या सगळ्या, त्या भारतीय संघासाठी पुरुषांच्या सिनियरच्या त्या योग्य आहेत का, हे प्रश्न आता उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे. रादर आता ते चव्हाट्यावर आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला किती म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी हे तुझ्या दृष्टीने शेवटची लिटमस टेस्ट आहे गंभीर आणि सपोर्ट स्टाफची का? तू मला जास्त सांगू शकतोस, पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आज म्हणजे थोडंच टेस्ट मॅच कडे मी आधी म्हणजे आज गंभीरला प्रश्न विचारला. आणि एक प्रश्न, कारण सगळे म्हणतायत की डोमेस्टिक क्रिकेट खूप महत्वाचं आहे. हा, तर आज विचारलं गंभीरला की आता डोमेस्टिक क्रिकेटमध्ये, तर तो म्हणाला प्लेयर अवेलेबल असेल तर तो खेळला पाहिजे. आता प्लेयर अवेलेबल असेल का हा निर्णय कोणाचा आहे? मला वाटतं की तू एक्झॅक्ट डेट सांगतील की 15-20 दिवसानंतर मला वाटतं की रणजी ट्रॉफी परत सुरू होते. आज इथे मॅच संपल्यानंतर काही लोकांनी मला सांगितलं, पण कानावर पण आलं की विराट कोहली मुंबईत किंवा दिल्लीत जाणार आहे का डायरेक्ट लंडनला जाणार आहे. हा एक प्रश्न आहेच. एक म्हणजे कोच पण म्हणाले मुंबईतले मला की अरे बऱ्याच वेळा विराट माझ्या बरं काम करतो, पण यावेळी विराट इथे प्रिपरेशनचा नाहीये, कारण तो मुंबईत नव्हता, तो होता लंडन मध्ये, मी तिकडे जाऊ शकत नाही. याचा अर्थ काय की तुम्ही खरंच म्हणजे प्रिपरेशन मध्ये पण मागे पडलाय. आणि आज जर गंभीरने असं म्हणलं असेल तर हा निर्णय कोण घेणार अमोल? की उद्या रोहित शर्मा जर मुंबई, आणि रोहितने परवा सांगितलं की ह्याचा अर्थ मी रिटायरमेंट घेतली नाही, 6 महिन्यांनी माझा फॉर्म येईल, पण रोहित शर्मा उद्या टेस्ट क्रिकेटसाठी खेळला पाहिजे रणजीमध्ये, आणि खेळणार असेल तर हा निर्णय कोणाच्या हातात आहे शेवटी? आणि हा प्रश्न फक्त कोहली आणि रोहित पुरता मर्यादित नाहीये. आज दुलीप ट्रॉफीची पहिली राऊंड, त्यातला एक सामना संघ बदल करून बँगलोरमध्ये खेळवला गेला का, तर प्लेयर्सना तिकडे अनंतपूरला जाण्यात आणि येण्यात 1 दिवस वाया घालवायला नको म्हणून. किती जण खेळले? राहुल खेळला फक्त, जाडेजा नाही, अश्विन नाही, रोहित नाही, विराट नाही, बुमरा नाही. जे 6 तुमचे मोठे प्लेयर्स आहेत त्यातल्या 5 जणांनी पाठ फिरवली. पंत आणि खेळला. चल त्याच्यातलं बुमराला आपण मानू शकतो, कारण तो खूप मोठा म्हणजे इंजुरी नको व्हायला मोठी टेस्ट मॅच आहे, ते मानू शकतो मी बुमराचं, बरोबर आहे. पण बॅट्समन ना काय रे? आणि मुद्दा असा आहे की जर तुम्ही असं म्हणताय की सगळ्यांनी डोमेस्टिक क्रिकेट शक्य तेव्हा खेळावं, मग तुम्ही त्यांना जर म्हणजे अवेलेबल असेल तर खेळायचं, आणि मी अवेलेबल नाहीये तर ओके बुवा असं म्हणायचं. याला काही अर्थ आहे का? म्हणजे काहीतरी जर तुम्हाला सुट्टी हवी आहे तर जस्टिफायबल कारण असेल ना. आज मी ऑफिसमध्ये सुट्टी मागितली जेव्हा रणजी ट्रॉफी फायनल मुंबईत आहे, तर असं करून नाही चालत ना. माझ्या दृष्टीने जर महत्वाची असाइनमेंट असेल तर मुद्दा तिथे परत तोच येतो की डोमेस्टिक क्रिकेट हे प्लेयरसाठी महत्वाचं आहे का? अरे रोहित, विराट आणि अश्विन जाडेजा सोडा, आज त्याच्या खालची जी फळी आहे ना, आज ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्याही त्याच ट्रीट करतात डोमेस्टिक क्रिकेटला. तर तो जो ओव्हरऑल भारतीय क्रिकेटचा समतोल आहे ना, तो कसा साधायचा? कारण की एकीकडे बीसीसीआय म्हणतं आम्हाला रणजी ट्रॉफी महत्वाची, दुसरीकडे बीसीसीआय अजून पैसे वाढवतं आयपीएल मध्ये मॅच फीजच्या स्वरूपात. मग आणि महत्वाचं काय आहे? आणि ह्या सिरीज मध्ये उलट बघ, ऑस्ट्रेलियाकडे येतो मी. बो वेबस्टर सारखा माणूस जो गेले 10 वर्ष नुसता फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेला आहे, काही बिग बॅश वगैरे काही खेळत नाही, म्हणजे खूप कमी खेळतो, तरी त्यांनी ती मेहनत केली आहे. 10 वर्ष कुठे सगळीकडे बॉलिंग टाकले. आज ज्या पिचवर जेथे बॅटिंग खूप डिफिकल्ट होती, शेवटी त्यांनी 60 रन केले, विनिंग रन्स मारले, कॅचेस घेतले. म्हणजे हे क्रेडिट आहे. डोमेस्टिक क्रिकेट तो चांगलं खेळला नाही, त्याचं काहीतरी चांगलं झालं का नाही.
आणि तसंच हे नाही, सॅम कॉन्स्टन्सला केलेलं आहे, मॅक्सविनी त्याचे डोमेस्टिक मध्ये रन्स आहेत म्हणून त्याला क्रेडिट दिलेलं आहे. हो, आणि कधी कधी हो सॅम कॉन्स्टन्सला अशी रिस्क घ्यावी लागते. नितीश कुमार रेड्डीचा काय ऍव्हरेज भरता खूप चांगला नाहीये, पण एक रिस्क घ्यावी लागते कारण तो 21-22 वर्षाचा आहे, ते मान्य आहे. पण बाकीचं काय, शेवटी जॉर्ज हेझलवूड पण एक मॅच खेळला, मिचेल स्टार्क पण एक मॅच खेळला, नेथन लायन सारखं डोमेस्टिक क्रिकेट खेळतो. म्हणजे हे उदाहरण आहेत ऑस्ट्रेलियात की तुम्ही खेळता. स्टीव्ह स्मिथला पण एक मॅच खेळावी लागली कारण तो म्हणाला इथे काय तुम्ही हो टेस्ट सिरीज नंतर तुम्ही काय नाही, पण आता आणि ह्यांच्या डोक्यात ऑलरेडी म्हणजे पुढे पुढे माझ्या अजून जायचंय चॅम्पियन ट्रॉफी. कारण 6 महिने येत रे आता, 6 महिन्यांनी दौरा चाललाय इंग्लंडला. तेव्हा माझ्या मने जर तुम्ही ट्रान्झिशन करणार असाल तर खरंच हा पेपर फाडून टाका आणि नवीन का नाही सुरुवात करायची, का नाही. म्हणजे त्याच्यात जडेजा म्हणा, रोहित म्हणा, विराट म्हणा, अरे का पण, का खरंच डेप्थ नाहीये. उद्या तू आणि मी म्हणायला लागलो चल उद्या विराटला काढला तर इंडियाकडे खरंच नंबर 4 बॅटिंगला कोण नाहीये का? ट्राय आउट केल्याशिवाय कसं समजणार आहे. आज एक्झॅक्ट. तेंडुलकर गेला तेव्हा विराट आधीपासून तयार आहे असं आपण थोडेच म्हणत होतो. विराट होऊ शकतो असं म्हणत होतो ना आपण. बरोबर. तो आला ना. करेक्ट. रोहित शर्मा होता तेव्हा पुढे विराटच्या. बरोबर. रोहित शर्माला किती वाट बघावी लागली त्याच्यानंतरही. तेंडुलकर जाता जाता जस्ट रोहितचा टेस्ट डेब्यू झाला होता. पुढे काय. आणि त्याच्यामुळे तेव्हा म्हणजे त्या सचिनच्या रिटायरमेंट नंतर जो बघला त्यांनी सेंचुरी मारली, पुजाराने मला वाटतं 90 वगैरे केले, अजिंक्यनी त्या सिरीज मध्ये चांगली बॅट, आणि मग तेव्हा आपला थोडा कॉन्फिडन्स आला. पण की पुढची पिढी तयार आहे, पण त्यांना तो चान्स दिला. पण आता इंग्लंडच्या दौऱ्याकडे आपण कधीतरी नंतर गप्पा मारूच, पण ही प्रोसेस आता सुरू व्हायला पाहिजे ना अमोल. येस, आणि म्हणूनच मला शेवटचा मुद्दा हा महत्वाचा उपस्थित करायचा आहे की गंभीर प्रश्नचिन्ह आपण मांडलं. पण आणि गेल्या महिन्याभरात ते ओव्हर सिम्प्लिफाय कशामुळे होतंय. रोहित आणि कोहली म्हणजे रोकोला काढा आणि सगळं काही आलबेल होईल. तर जे आत्ता तू म्हणलास या दोघांना काढल्यानंतर येणार कोण, तर या दोघांच्या वेळेस पुजारा राहण्याच्या वेळेस ही सगळी पिढी त्यांचं मेन क्रिकेट जे होतं ना ते प्री IPL काळातलं होतं. त्यांची जी फॉर्मेटिव्ह इयर्स होती, त्यांचा जो जडणघडणीचा काळ आहे. आज जी पिढी यांची जागा घेणार आहेत ना ती IPL पिढी आहे. त्यांना आधी IPL असतं, मग इंडियासाठी T20 किंवा वन डे खेळणं बोनस असतो, आणि टेस्ट क्रिकेट मिळालं ना तर अजून पुढचा बोनस. आज रोहित शर्मा आणि विराट कोहली म्हणतात की अल्टिमेटली आम्ही लहानपणापासून पहिल्यांदा काय खेळतो, रेड बॉल. ही मुलं तशी नाहीयेत. ओके. त्याच्यामुळे वेळ जास्त लागणार आहे आणि रोहित आणि कोहलीला काढून प्रश्न मिटणार आहे का गॅब. आता रोहितला काढलं होतं, पण काय काय घडलं शेवटी, काही नाही, बॅटिंग फेलियरच झालेलं आहे. आणि हो आहे पण, आणि खूप प्रश्न आहेत. आणि कधी कधी वाटतं की मे बी इंडियन क्रिकेटला पुढे जायला असा पराभव व्हायला हवा. कारण जर इथे 2-2 झालं असतं ना तर मे बी माहित नाही अजून बाकीचे रोहित काय जडेजा म्हण कदाचित ते पण अजून 2 वर्ष खेळले असते रे. त्यामुळे कधी कधी हे बरोबर झालं किंवा इंडियन क्रिकेटसाठी बेनिफिशियल असेल असं मला कधीतरी वाटतं. राईट. मग आत्ता फक्त आपण थांबायच्या आधी तुझ्या दृष्टीने इंग्लंडमध्ये या संघातले रादर सिडनी टेस्ट मॅच मध्ये 11 खेळलेले किती खेळाडू नसावेत. रोहित शर्मा नसेल असं आपण आता गृहीत धरतोय. रोहित शर्मा नसेल, विराट कोहली नसेल असं मला वाटतं. तसं होईल का नाही मला माहित नाही. आणि हे दोघं तर नक्की नाही. मला कुठेतरी वाटतं अजून जडेजाकडे कॅपॅसिटी आहे. आणि जडेजा मला वाटतं बाकीचे फॉर्मॅट खेळणार नाही, पण अजून कुठेतरी जडेजा फिटनेस किंवा ॲबिलिटी किंवा बॉल टर्निंग त्यात आहे अजून. मला वाटतं जडेजा अजून थोडासा व्हॅल्यू करू शकतो. पण जर गंभीरने हे जर ठरवलं असेल की नाही आता वॉशिंग्टनच, तर मग जडेजाला स्कोप नका देऊ, नका देऊ. मग तुम्ही 6 नंबरवर किंवा 7 नंबर वॉशिंग्टनची पुढली जी करिअरची नंतर हे आहे ते सुरू करा. तुझं काय मत आहे? येस, आणि माझं म्हणणं आहे की
दुर्दैवाने जाडेजाला पर्याय नाही असंही म्हणता येत नाही. अक्षर पटेल तयार आहे. आत्ता तोही बाप बनला, त्याच्यामुळे तो अनुपलब्ध होता जेव्हा अश्विनच्या रिटायरमेंट नंतर रिप्लेसमेंटची वेळ आली तेव्हा. त्याच्यामुळे तो रेडी आहे. तो एवढ्या चपखलपणे नाही, पण जवळजवळ तीच भूमिका समर्थपणे पार पाडू शकतो. पण तरी मला असं वाटतं की अक्षरला थांबावं लागेल. जाडेजाला अजून एक वर्ल्ड कप, म्हणजे अजून एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सायकल जाडेजा टिकू शकतो आणि स्वतःचं नाणं चोख बजावू शकतो. या दोघांच्या बाबतीत मला असं वाटतं की तो कॉल जर त्यांनी घेतला नाही तर त्यांना नारळ द्यायची, शाल आणि श्रीफळ आणि नारळ द्यायची वेळ आलेली आहे आता. ते पण ते दोघे जण कोण म्हणतील. करेल अमोल, ते कोण करेल? जसं तू मागच्या एपिसोड मध्ये व्यवस्थित सांगितलेलं, संदीप पाटीलनी तेंडुलकरला फोन केला होता, काय प्लॅन आहे. ह्यावेळी कोण करायला तयार येते? आणि मला एक खरंच प्रामाणिक, मी PR एक्सरसाइज नाही म्हणत, रोहितला कोणी चल, रोहितचं आपण बोलणं मान्य करू, आणि मला वाटतं ते खरं आहे की मी चल रन्स होत नाही म्हणून मी बाजूला. तुला वाटतं विराट कोहली जर कॅप्टन असतात त्यांनी हा निर्णय घेऊ शकला असता? मी विराट आणि ह्याचं डिबेट म्हणत नाही, खरं आपण दोघांना म्हणजे ओळखतो पेक्षा आपण त्यांची काय आहे त्यांची सायकोलॉजी हे आपल्याला माहितीये. विराटने असं केलं असतं? कोणीच नसतं केलं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा विषय काढला, जसं गावस्करांनी सांगितलं इंडिया टुडे आज तकशी बोलताना, की मी कर्णधार असताना इंजुरीमुळे असेल फॉर्मपेक्षा, की मी विचारायचो, तेव्हा कोच नसायचा, मॅनेजर असायचा, मी विचारायचो मॅनेजर बाकीच्या सिनियर प्लेयर्सना की मला वाटत नाही मी फिट आहे, तर काय करू मी? तेव्हा बाकीचे म्हणायचे, तू जरी 20% फिट असशील ना तरी तू इतरांपेक्षा भारी आहेस, तुझी गरज आहे संघाला. इथे एक्झॅक्टली उलट झालं. त्यामुळे रोहितच्या बाबतीत ते झालंय. मुद्दा विराटच्या गोळ्यात घंटा कोण आणि कधी बांधणार हा जो मुद्दा आहे, तर त्याच्याकरता जर जसप्रीत बुमराची दुखापत लांबली नाही तर ते जास्त आराम. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो, ही मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हे विराट आणि रोहितच्या बाबतीत जो प्रश्न आहे ना, गौतम गंभीर आणि अजय अगरकर पेक्षा जास्त समर्थ कोणी ही भूमिका पार पाडू शकत नाही. त्या दोघांना जमलं नाही तर कोणालाच जमणार नाही. ओके. त्याच्यामुळे आशा करूया की या दोघांनी जेवढा संघाचा विचार गेले दशकभर केलाय तेवढाच विचार ते पुढच्या 4 महिन्यात करतील आणि पाणी सोडतील आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्त करतील आणि त्यांना वेळ देतील सेट व्हायचा. लगेच कोणी रोहित विराट व्हायला तयार नाहीये, पण कालांतराने तयार होईल. ओके. आता आपल्याकडे फक्त जयस्वाल तयार आहे, रिषभ पंत तयार आहे, शुभमन गिल असं आहे. त्याच्यामुळे बॉलर्स मध्ये बुमरा नंतर सिराज 100 टेस्ट विकेट झाल्यात आता, पण अजून कन्सिस्टन्सी नाहीये हवी तेवढी. आणि अजून वय 30 आहे. पुढे कोण? येस. 22, 23, 24 वर्षाचा कोण बॉलर नाही, स्पिनर पण नाही. येस. त्याच्यामुळे ती लोक शोधावी लागणार आहेत. तुमच्या दृष्टीने गॅब, तू पुन्हा एकदा बीजेटी मध्ये तुझं कमबॅक झालाय, भारतीय संघाचा नसला तरी स्पोर्ट्स कट्टावर. आदित्य जोशीच्या बिहाफवर मी आशा करतो की आपली जी तिकीट आहे ती तू फक्त काम करीत जा, हाक मारीत जा, आम्ही तयार आहोत कधीही गप्पा मारू, अशी परिस्थिती आहे. तर तू दिलेल्या सर्व वेळाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू, मजा आली. परत आपण म्हणजे आपला हा खूप वर्षापूर्वी प्रोजेक्ट, म्हणजे कोविड आता येऊन गेला, किती वर्ष झाली माहित नाही, तेच तू आणि आदित्यने हे मस्त चालू ठेवले आहे. खूप आपले सबस्क्रायबर्स वाढतायत, त्याच्याबद्दल तू सांगशीलच. पण आपल्या व्ह्युअर्स परत आणि गप्पा मारायला पण मजा आली. मी थोडासा दूर गेलो होतो, पण ह्या म्हणजे बीजीटी मध्ये थोडस परत जवळ आल्यासारखं वाटतं. थँक्यू तुला आणि आदित्यला पण. येस. तर मित्र, तुमच्या दृष्टीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधले पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मॅच का मुजरीम, कोणाच्या माथ्यावर खापर फोडायचं, ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. स्पोर्ट्स कट्टाबद्दल काही अभिप्राय असेल, काही सजेशन्स असतील तर त्याही द्या. तुर्तास एक जोशी आणि एक कराडकर तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.